प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात कमी किंमत, हलके वजन, गंज प्रतिरोधकता आणि विविध आकारांमध्ये उपलब्धता यांचा समावेश आहे. या टाक्या बसवण्यास आणि हलवण्यास देखील सोप्या आहेत आणि घरगुती, शेती आणि औद्योगिक अशा विविध वापरांसाठी योग्य आहेत. म्हणून आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी प्लास्टिक वॉटर टँक्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल: हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन HDPE, लिनियर लो डेन्सिटी पॉलीइथिलीन LLDPE, UV स्टॅबिलायझर, कलर मास्टर बॅच, अँटीऑक्सिडंट्स, फोमिंग एजंट, पॅकेजिंग मटेरियल. प्लांट अँड मशिनरी: रोटो मोल्डिंग मशीन, मोल्ड्स, पल्वरायझर मशीन, कलर मिक्सर, ट्रिमिंग टूल्स, एअर कॉम्प्रेसर, मिसलेनियस असेट्स. प्रोसेस: प्लास्टिक टाकी तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व कच्चा माल अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी केला जाईल. त्यानंतर पल्वरायझर मशीनच्या मदतीने LLDPE ग्रॅन्युअल बारीक पावडरमध्ये रूपांतरित केले जातील. पाण्याच्या टाकीची एकसमान जाडी आणि चांगल्या दर्जासाठी ही पावडर आवश्यक आहे. त्यानंतर ही पावडर कलर मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये टाकली जाते, जिथे रंग, UV स्टॅबिलायझर इत्यादी ॲडेटिव्ह्ज त्यात जोडले जातात, जेणेकरून टाकी मजबूत, टिकाऊ आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षित राहील. आता हे मिश्रण साच्यात निश्चित प्रमाणात भरले जाईल. त्यानंतर साचे रोटो मोल्डिंग मशीनमध्ये ठेवले जातील, जिथे ते सुमारे 207 ते 300 अंश सेल्सिअसच्या उच्च तापमानावर गरम केले जाते आणि 2 दिशांना फिरवले जाते. या उष्णतेमध्ये पावडर वितळते आणि साच्याच्या आतील पृष्ठभागावर एकसारखे चिकटते आणि टाकीचा आकार घेते. यानंतर साचा कूलिंग चेंबरमध्ये स्थानांतरित केला जाईल, जिथे एअर कॉम्प्रेसरच्या मदतीने थंड हवा किंवा पाणी फवारून तो थंड केला जाईल. साचा थंड होत असताना तो फिरत राहतो, जेणेकरून टाकीचा आकार योग्य राहील आणि त्यात कोणताही साठा तयार होणार नाही. साचा पूर्णपणे थंड झाल्यावर तो उघडला जातो आणि तयार टाकी त्यातून बाहेर काढली जाते. नंतर ट्रिमिंग टूल वापरून टाकीच्या अतिरिक्त कडा, फ्लॅश किंवा छिद्रे ट्रिम किंवा संतुलित केली जातील. शेवटी टाकीची गुणवत्ता गळती चाचणी यंत्र, वजन मोजण्याचे माप आणि लेबलिंग साधनांसारख्या विविध साधनांच्या मदतीने तपासली जाते. जर टाकी या सर्व मानकांची पूर्तता करत असेल तर ती स्वच्छ आणि पॅक केली जाते आणि मागणीनुसार ती बाजारात पाठवली जाते. तर अशा प्रकारे आज आपल्याला प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकी उत्पादन व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.